मंगलताई सोळंके, उज्ज्वलाताई सोळंके, अच्युतराव लाटे, विजयराव धायगुडे, संभाजीराव शेजूळ, सखाराम गायकवाड, शेषराव जगताप, खुर्शीद नाईक, जयदत्त नरवडे, खलील पटेल, संभाजी शिंदे, हनुमंत नागरगोजे, वंदनाताई जगताप, औदुंबर सावंत, राहुल नंगडे, बजरंग साबळे, महादेव अंबुरे, राजेश मेंढके, असलम कुरेशी, रोहन गाडगे, नासेर पठाण, विजयसिंह हुके पाटील, माझ्या माजलगाव, धारूर या विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व माझ्या मायमाऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता तू बोलला ना, मी भाषण बंद करेन, निघून जाईल. फालतूपणा बंद झाला पाहिजे. मगाशी दादांनी पण सांगितलंय, काही शिस्त बिस्त आहे का नाही? का तुम्हालाच कळतंय ना, आम्हाला काही कळत नाही? आम्हालाही कळतो, आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे, पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना. जनसन्मान यात्रेच्या उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या माजलगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्या करता आलेले, भक्कम पाठिंब्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या मायमाऊली, लेकी, बहिणी, बांधव यांचा सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला देखील मी अभिवादन करतो. माजलगाव किंवा आपला मराठवाडाची साधू संतांची भूमी, इथं अनेक लोक मान्यवर होऊन गेले. त्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो. माजलगाव वासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर पुरुषोत्तम केसापुरीच्या केशवराज मंदिरातला धाकटा पांडुरंग यांना सर्वप्रथम वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न मौलाना आझाद, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना देखील मी अभिवादन करतो. माजलगावची आणि आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी. भगवान श्री कानकालेश्वराची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी, 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळी प्रभू वैजनाथाची भूमी, दासोपंत महाराजांची भूमी, या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याची महायुतीच्या सरकारला बळ दे, असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी पहिल्यांदा घालतो, अर्पण करतो. आपल्या माजलगावच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देण्याचं काम प्रकाशदादांनी केलं. 4 वेळेला प्रकाशदादांना लोक विधानसभेमध्ये पाठवण्याचा पराक्रम ह्या माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाने केला. स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनी उभं केलेलं वैभव ह्याच्यामध्ये भर घालण्याचं काम, कारखाना उत्तम पद्धतीनं चालवण्याचं काम, संस्था नेटाने पुढे नेण्याचं काम हे आपले लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंकेंच्या माध्यमातून आणि ह्या इथल्या जनतेच्या पाठिंब्यामुळं आजपर्यंत होत आलं. आम्ही माजलगावच्या विकासाला प्राधान्य दिलं. माजलगावच्या मतदारसंघामध्ये विविध योजना प्रकल्पासाठी गेल्या 5 वर्षामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद केली. माजलगावकरांनो,
मला तर 5 वर्षामध्ये 3 वर्षच काम करता आलं. 1 वर्षापेक्षा जास्त काळ करोनामध्ये वाया गेला. 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. विरोधी पक्षामध्ये असताना कामाला मर्यादा येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सरकारमध्ये गेलो. तेव्हापासून मात्र राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही ध्यास घेतला आणि माजलगाव दारूर ह्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जी कामं आहेत ती पूर्ण करण्याच्या करता बहुतांशी कामं काही पूर्ण झालीत, काही प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रमाणे अनेक नवीन कामांना आम्ही मंजुरी दिलेली आहे, ज्याचा उल्लेख काही धनंजयनी पण केला, काही आपल्या प्रकाशदादांनी पण केला. माजलगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा पाईपलाईनचं काम पूर्ण झालं. त्याच्यामध्ये मध्ये अडचण होती धरण उशाला आणि माझा इथला बांधव भगिनी हे मात्र पाण्यापासून वंचित राहिलेले होते. माजलगाव इथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालयाचं श्रीवर्धन करून 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम आम्ही गतीनं सुरू आहे. माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाचं लवकरच लोकार्पण हे आम्ही करणार आहोत आणि गोरेश्वरवाडीचं विश्रामगृहाचं पण काम हे प्रगतीपथावर आहे. माजलगाव केज मार्गावरील थेट गव्हाण ते दारूर घाट रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी अपघात टाळण्याकरता प्रयत्न केले जातात. प्रकाशदादांचा सातत्याने पाठपुरावा असायचा. परतूर माजलगाव रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरच पूर्ण झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. तुमच्या माझ्या या मतदारसंघातला दारूरचा किल्ला किंवा जिल्ह्यातला बिंदुसरा तलाव या भागामध्ये पर्यटनाला कशी चालना देता येईल, त्या प्रकारे पर्यटन विकासाला चालना देण्याच्या करता आणि त्या माध्यमातून स्थानिक लोकांना व्यवसाय आणि रोजगार ह्याचं प्रोत्साहन त्या निमित्तानं मिळणार आहे. आता काही गोष्टी कृषी मंत्र्यांनी सांगितल्या. बाबांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो, आता देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीची जाण असणारे, मध्य प्रदेशचे 18 वर्ष मुख्यमंत्री असणारे कृषी मंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान साहेबांना दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कृषीचं उत्पादन वाढवलं. मध्ये धनंजयनी कृषी प्रदर्शन भरवलेलं होतं, त्याला ते आले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते, बाकीचे सगळे मान्यवर होते. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना तेच सांगितलं की आम्ही काळ्या आईची सेवा करतो, परंतु आमच्या उसाला अजून भाव मिळाला पाहिजे. FRP तुम्ही वाढून देता, परंतु MSP देखील वाढून द्या. त्यांनी सांगितलं की मी लक्ष घालतोय, 15 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही कांदा निर्यात बंदी होती, माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होता, मायमालू नाराज होती. आम्ही त्यांच्या मागे लागून केंद्र सरकारला सांगितलं, आता तिसऱ्यांदा तुम्ही आलाय, आता आमच्या बळीराजाला नाराज करता कामा नये, तुम्ही ती बंदी उठवा. ती बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले. आपल्या इथं सोयाबीन, कापूस, ऊस अशा प्रकारची पिकं होतात, इतरही होतात, नाही असं नाही, पण ही पिकं आपण प्राधान्याने करतो. ऊसाचा उल्लेख मी केला. मी यावेळेस मीटिंग घेऊन यंदा कारखाने 15 नोव्हेंबरला सुरू करण्याच्या बद्दलचा निर्णय दिला. त्यामध्ये निवडणुका देखील होऊन जातील. माझा या भागातला मोठा ऊस तोडणी कामगार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऊस तोडायला जातो, त्याचाही हक्क आहे मतदान करायचा. मग जामखेड असेल, कर्जत असेल, नगर जिल्ह्याचा भाग, बीड जिल्ह्याचा भाग, आमचा 40 गाव त्या भाग, जळगावचा, असा अनेक भागातनं आमचे ऊसतोड कामगार जातात. त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने ज्यावेळेस मागच्या टर्मला नाही, मागच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मंत्री असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केलं आणि त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला कसा होईल याबद्दलचा प्रयत्न आपला चाललेला आहे.